या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. जनदर्पण न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मी प्रतिनिधी अभिलाष सामने. तर आपण आलेलो आहोत या ठिकाणी स्वामी समर्थ गॅस भवानी पेठेतील हा एक मोठा केंद्र या ठिकाणी आहे आणि जेणेकरून सर्व नागरिकांना वितरण ह्याच ठिकाणी घरगुती गॅस उपलब्ध केले जात असतात. पण सध्या तरी राज्यामध्ये अशी गॅसची अशी टंचाई झालेली आहे की जेणेकरून जिल्हाधिकाऱ्यांचे देखील एक आदेश आहे की गॅस हे घरपोच सर्वांना मिळेल. परंतु तसं पाहायला गेलं तर जे गॅस वितरण कर्मचारी आहेत ते त्याचं पालनच कुठं करत नाहीत. कुठेतरी कोपऱ्यात उभं राहायचं, त्या नागरिकांना तिथल्यांना बोलवायचं आणि एक एक तास उभा करून त्याला गॅस मिळालं जातं आणि नागरिक देखील एक एक तासने 2-2 तास उभारतात. कारण हा एक महत्त्वाचा गॅस आहे, तो अर्थात अत्यावश्यक सेवा, त्याच्याशिवाय तर काही होतच नाही. आणि विशेष करून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सकाळपासून एक मोठी रांग देखील आपल्याला पाहायला मिळाली होती आणि काही नागरिक देखील येतात आणि जेव्हा आल्यानंतर त्यांना कुठेतरी लहान लहान मुलांना देखील घेऊन यावं लागतं. कारण की शाळेचं एक कुठेतरी शाळा देखील महत्त्वाची आहे. आणि त्याचप्रमाणे काल एक मोठा सण आपल्या सोलापूर शहरामध्ये झाला, रमजान ईद. आणि त्यानंतर आपल्या एक हिंदू धर्मातील एक मोठा सण होता, तो म्हणजे गुढीपाडवा. त्या अनुषंगाने काहींना गॅस देखील मिळाला नाही. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. काय सांगाल दादा, काय सांगितलं तुम्हाला? मी तीन दिवस झालं, 3 तास उभा, 3 दिवसांनी गॅस म्हणायचं अजून भेटलं ते तरी पण त्याला पग बसला. ओके. आता 3 दिवस झाले आमच्या घरात फुल पेट. आता आम्ही काय करावं? कुठं राहता तुम्ही? आम्ही भवानी पेठमध्ये गोंधळ. तुम्हाला घरपोच सेवा? घरपोच सेवा नाही, ऑनलाईन करा, इथे 3 तास थांबा. तरी पण पावती भेटले, दुसऱ्या दिवशी आम्हाला गॅस सापडला, त्या दिवशी सापडलं. नागरिकांची प्रतिक्रिया पाहू शकता तुम्ही. 3-3 तास उभारावं लागतं, ते पण 3 दिवस झाले सातत्याने येत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांना देखील घेऊन यावं लागतं उन्हाकरणात आणि एकट्याला तर हे येत नाही गॅस उचलायला. शेवटी एका लहान मुलाला आणावं लागतं आणि त्यांना गॅस देखील मिळालं पण त्याच्याही देखील काहीतरी कुठेतरी थोडंसं ते स्विच बसेनं असं देखील त्यांचं कारण आहे. आणि अजून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नागरिकांची देखील गर्दी आहे आणि आज रविवारचं कारण देखील मिळत आहे नागरिकांना. कारण ह्याप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब यांनी कुठेतरी दखल घेणं हे आवश्यक आहे. अजून काही नागरिक आहेत पण आपण त्यांच्याशी विचारणा करूयात. दादा काय सांगाल, काय गॅसबद्दल काय माहिती, गॅसबद्दल काय सांगणार आपण पाहूयात. अजून काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं काय त्रास सहन करावा लागेल. तर घेतली काल आणि ओके. सिलेंडर आज काही भेटणार नाही. रविवारचं कारण मिळालं बघा. तर विशेष करून असं जर पार्श्वभूमीवर रविवारचं जर कारण देत असेल तर माणसाच्या घरात कसं चोरून घेतणार हे देखील एक महत्त्वाचा एक प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. जिल्हाधिकारी साहेब यांनी कुठेतरी खरंच दखल घेणे गरजेचं आहे. काय वाटतं याच्यावरती, काय तुम्ही काय बोलणार? काय जसं जिल्हाधिकारी तर म्हणतात तुमच्या घरपोच सेवा मिळेल, तसं भेटलं पाहिजे. पण कुठेतरी पालन होतं का नाही? होत नाही तुम्हाला इथे यावंच लागतं केंद्रावर. तुम्ही बुकिंग वगैरे केलं तर बुकिंग करून भेटले सर, पावती वगैरे घेतली, घरी होम डिलिव्हरी म्हणतात तुमचे व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे ते होत. तुम्ही पाहू शकता नागरिकांचीच प्रतिक्रिया आहे. कारण जिल्हाधिकारी साहेब स्वतः सांगतात की घरपोच सेवा व्हायला पाहिजे, पण घरपोच सेवा कुठं होत नाही. कुठेतरी उभा राहायचं, जे गॅस कर्मचारी लोक जे आहेत कुठेतरी उभा राहायचं कोपऱ्यात आणि त्या नागरिकांना बोलवायचं. आणि शेवटी हे सोलापूरकरांनाही देखील त्रास कुठेतरी गॅसमुळं त्रास सहन करावा लागेल. खास करून आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने आपण सर्व नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेत आहे. मी राजशेखर बसप्पा भडंगे बोलतो. मी नंबर लावून 10-12 दिवस झाले, अजून परत बुकिंग आलं नाही. ऑफिसला आलो तर ऑफिस मी बंद आहे आणि ऑनलाईन पेमेंट बी केलेलं आहे. नसते म्हणून तुमच्या भावाचं, त्याचा बी नंबर आला नाही. त्यांनी बी आले तिथं. इथे किती वेळा येऊन गेलो तुम्ही? मी आता 2-3 वेळा येऊन गेलो. 2-3 वेळा आल्यावर काय म्हणले तेव्हा? तुम्ही उद्या येऊन म्हणजे इथंच पावती घेऊन जावा, गॅससाठी मिळेल. घरपोच देत नाही म्हणलेत का? घरपोच पुढे 2-4 दिवसानं होईल म्हणजे.